Students, good afternoon. All of you are welcomed in this Standard 8th English period. How are you? कसे आहात सगळेजण? कोरोना लॉकडाऊनमुळे आपण अशा पद्धतीने संवाद साधतो आहे. विषयासंबंधी इंग्रजी 8वी इयत्ता 8वी इंग्रजीबद्दल तुम्हाला ज्या पण काही शंका असतील त्या तुम्ही जरूर विचारू शकता. पण सध्या जे मी या ठिकाणी शिकवते तुम्हाला ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तुम्ही नंतर तुमच्या शिक्षकांना सुद्धा विचारू शकाल शंका. परंतु आता आपल्याला जे आपला अभ्यासापासून आपण थोडेसे दूर गेल्यासारखे झालेलं आहे त्याच्यासाठी आपण हे तास घेतो आहे. तर केबल टी व्हीच्या माध्यमातून का होईना परंतु तुम्ही अभ्यासाच्या प्रवाहामध्ये यावं हा याचा उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचे टेक्स्टबुक, नोटबुक, पेन सर्व रेडी ठेवा आणि जे सांगितलं जात आहे, शिकवलं जात आहे त्या बाबतीत लक्ष देऊन ऐका, नोट डाऊन करून घ्या. ओके, सो आर यू रेडी विथ युअर इंग्लिश टेक्स्टबुक ऑफ स्टँडर्ड 8th, माय इंग्लिश बुक 8. So be ready. Now, do you remember yesterday in the last period I told you that 1.4 unit 1.4 Miss Slippery it is to be reduced. हा पोर्शन गाळलेला आहे, सिलेबसमधला काही टॉपिक्स गाळलेले आहे. याबद्दल मी तुम्हाला कालच्या तासामध्ये मागच्या तासामध्ये सांगितलं आहे. तर मग हा मिस स्लिपरी हा पाठ पूर्णपणे वगळलेला आहे. तो तुम्ही ड्रॉप करा, तिथे फुली मारा त्या ठिकाणी. आणि मात्र पेज नंबर 17 वरच्या ॲक्टिव्हिटीज आपण बघणार आहोत. परंतु आफ्टर दिस पिरियड वी विल सी इन द नेक्स्ट पिरियड. नाव I told you yesterday about language study also, page number 23. That also we have to learn. Okay, only the lesson Miss Slippery, that story or that lesson we have to drop. Okay, then language study we will learn in the next period, page number 23 and 24. I told you yesterday, again I am telling today also. Word play, page number 25, word play, anagrams we have learned in the last period. What we have learned? Anagrams, then riddles, then mother tongue or English words, how they sound like in our mother tongue. Then live English also, traffic science we have learned yesterday, isn't it? Have you understood? वाहतुकीची चिन्हे आपण काल बघितली मागच्या तासामध्ये, ती तुम्हाला कळली का? नंतर रिडल्स म्हणजे कोडी, कोड्याचं उत्तर, हे पण आपण मागच्या तासाला बघितलं. मदर टंग मध्ये काही इंग्लिश वर्ड्सचा उच्चार केल्यानंतर आपल्याला कोणता अर्थप्रबोध होतो हे पण पाहिलं आपण. नंतर ॲनाग्रॅम्स, व्हॉट इज ॲनाग्रॅम्स हे पण आपण आधीच्या तासामध्ये पाहिलं. मग आता आजच्या तासामध्ये टुडे लेट अस स्टार्ट Unit 2.1, that is the poem Try Again. What we are going to learn today? Unit 2.1, Try Again. It is again the poem. Means chit chat activity, warming up activities we will see first. Warming up. Page number 27. Open your textbooks, page number 27. So before starting the poem, let me ask you, what do you like, poems or stories? Maybe poems, generally poems or songs students like more. Some students may be liking stories also. Then what kind, suppose you like poems or songs, then what kind of songs or poems do you like most? Anyone can give answer. Suppose because we are not in the class actually, so try to think in your mind. Some students, most of the students may be in the view of liking poems like inspiring poems,
like Vande Mataram or We Shall Overcome, isn't it? Inspiring poems. इन्स्पायरिंग म्हणजे काय? प्रेरणा देणाऱ्या कविता, इन्स्पायरिंग पोएम्स. सर्व काही विद्यार्थ्यांना, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गाणी किंवा कविता आवडत असतात. आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे स्टोरीज पण आवडतात, पण गाणी किंवा कविता जास्त आवडतात. तर काही इन्स्पायरिंग पोएम्स म्हणजे प्रेरणा देणाऱ्या कविता तुम्हाला आठवतात का? तर मी तुम्हाला सांगितलं वंदे मातरम. नंतर वंदे मातरम ज्याच्यामध्ये शब्द आहेत अशी कविता मराठीत पण आहे बघा तुम्हाला. नंतर वंदे मातरम शब्द असणारे अनेक गाणी आणि कविता, देशभक्तीपर गीतं हे आपल्याला फ्रीडम स्ट्रगल जो होता आपला स्वातंत्र्य लढा, त्याच्यामध्ये अनेक लोक मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. कामयाब म्हणजे काय? आपण यशस्वी होणे. आणि वी शॅल ओव्हरकम म्हणजे त्याच्या एखाद्या येणाऱ्या संकटाला, अडचणींना तोंड देऊन त्याच्यावर मात करून यशस्वी होणे, कोणत्याही कामामध्ये यशस्वी होणे. ह्या इन्स्पायरिंग पोएम्सचं किंवा ह्या इन्स्पायरिंग सॉंग्सचं हेच वैशिष्ट्य आहे. दे जस्ट ट्राय टू इन्स्पायर अस इन अवर डिफिकल्टीज, हाऊ टू ओव्हरकम अवर डिफिकल्टीज. तर आपल्या अडचणींवर किंवा समस्यांवर आपल्याला मात कशी करायची हे याचीच प्रेरणा देणारे हे गीतं असतात किंवा हे इन्स्पायरिंग सॉंग्स असतात, isn't it? We shall see the next activity on page number 27. That is the second activity here. See this picture, isn't it? I will show here the picture also. Just see in your books. Do you find the images here? 6 images are there. Wall, the images of wall, isn't it? And what is that insect? The first here, suppose this is wall, and what is the insect is shown? What is that insect? We can say spider. And 6 images are there. 1, 2, 3, 4, and 5 and 6, isn't it? And this spider, it is shown the insect, तो किडा दाखवलेला आहे. स्पायडर म्हणजे कोळी, माहिती आहे सगळ्यांना. आणि त्याच्या खाली तुम्हाला नंबरिंग करायचं आहे, तर ते वर दिलेलं आहे पुस्तकामध्ये. मी इथे खाली करते आणि तुम्ही याच्यामध्ये पण पाहायचं आहे, चित्र दाखवलं जाईल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला नंबरिंग करायचं आहे ते चित्र प्रॉपरली पाहून. तर बघा, तुम्ही असं सध्या पुस्तकात बघा आणि मग नंतर इथे दाखवल्या गेल्यानंतर तिथे पण बघा. तर मग तुम्हाला काय ठरवायचं आहे की खाली काही वाक्य दिलेली आहेत पहा त्या चित्राच्या खाली. द स्पायडर क्लाइम्ड अगेन अ लिटिल हायर. मग तो जो नंबर आहे तो कोणत्या चित्राला लागू पडतो हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि त्याप्रमाणे नंबरिंग करायचं आहे इथे पाहून ते चित्र प्रॉपरली. यू ऑब्झर्व द पिक्चर अँड गिव्ह द नंबर्स टू प्रॉपरली टू ईच इमेज. या प्रत्येक चित्राला तुम्हाला नंबरिंग करायचं आहे कोणत्या याचं की जे वाक्य तिथे लागू पडतं त्या चित्राला, तर तो नंबर तिथे आपण द्यायचा आहे. आणि मग क्रमाने ती सगळी वाक्य तुम्हाला लिहायची आहे. बघा, तर आता आपण पहिलं चित्राला नंबर कोणता देऊया. बघा, लक्ष द्या तुम्ही पहिल्या चित्राकडे. काय दिसतं आपल्याला पहिल्या चित्रामध्ये की जो इन्सेक्ट आहे, जो स्पायडर आहे, स्पायडर हा जो कोळी आहे तो काय करतो आहे, चढतोय. ही इज क्लाइम्बिंग अप द वॉल और ही बिगॅन टू क्लाइम्ब. त्यांनी काय केलेलं आहे की चढायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे ह्या तऱ्हेचं वाक्य जिथे कोणत्या नंबरला आहे सांगा बघू, पुस्तकामध्ये बघा. अ स्पायडर बिगॅन टू क्लाइम्ब अ वॉल म्हणजे 4 नंबरचं वाक्य आहे ते, बरोबर. 4. मग ह्या पहिल्या इमेजला आपण कोणता नंबर देऊया, 4. म्हणजे 4 हा नंबर कशाचा आहे, दॅट सेंटेन्स, that activity, whatever the spider, that spider in the image is doing.
Okay, so what activity he is doing, or he has done whatever activities are shown in the picture or in the image. He has done, the insect has done the activities. So what activity he has done? A spider began to climb a wall. ठीक आहे, ही बिगॅन टू क्लाइंब म्हणजे त्यांनी भिंतीवर चढायला सुरुवात केली पहिल्या चित्रामध्ये, पहिल्या इमेजमध्ये. नंतर दुसऱ्या इमेजमध्ये काय दिसतंय, असा बाण दाखवलाय पहा खाली, इथे दाखवलाय असा वर चढतोय, पण दुसऱ्या चित्रामध्ये असं दिसतंय की ही फेल डाऊन. सपोज आय गिव्ह अ डॉट फॉर स्पायडर, ही फेल डाऊन दिसतंय ना, असं ॲरो दिसतोय तिथे, बाण दिसतोय. मग तिथे कोणत्या इमेज येईल सांगा, म्हणजे नंबर कोणत्या लाईनचा नंबर येईल बघा. क्लाइम्ड असं येईल का की इट क्लाइम्ड अगेन अ लिटिल हायर? नो. इट डिड नॉट गिव्ह अप? नो. इट स्लिप्ड अँड फेल डाऊन. बरोबर आहे, इट स्लिप्ड अँड फेल डाऊन. हे 2 नंबरचं 3 नंबरचं वाक्य इथे येणार. थर्ड सेंटेन्स विल कम. Means the number of the third sentence will be given to this second image. Okay, हा म्हणजे दुसऱ्या जे आपल्याला दिसतंय ज्या चित्रामध्ये, तो नंबर तिथे द्यायचा आहे तुम्हाला ह्या ब्रॅकेटमध्ये. ओके, सो सेकंड, फॉर सेकंड इमेज विच नंबर ऑफ लाईन वी हॅव गिवन? इट स्लिप्ड अँड फेल डाऊन. इन द थर्ड इमेज what do you see in the picture? What do you see? He is climbing again, isn't it? Here suppose for dot, I have given the dot. Yes, what is seen here? The spider climbed again a little higher. जरी तो दुसऱ्या इमेज मध्ये पडलेला दिसला आपल्याला, निसटलेला दिसला, घसरलेला दिसला, तरी थर्ड इमेज मध्ये अगेन ही क्लाइम्ड अप द वॉल. ही क्लाइम्ड अगेन. अगेन म्हणजे पुन्हा, क्लाइम्ड म्हणजे चढणे. तो पुन्हा चढायला लागलेला आहे. अ लिटिल हायर, थोडासा चढायला लागलेला आहे. दिसतंय तिसऱ्या चित्रामध्ये थोडासा चढायला लागलेला आहे. देन द नेक्स्ट इमेज, व्हॉट इज सीन? अगेन हिअर द ॲरो इज शोन अँड इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाइम. सिक्स्थ सेंटेन्स, द नंबर ऑफ द सेंटेन्स इज 6. इट इज शोन in the fourth picture image. Yes, it fell down again. म्हणजे इथे पण तो पडला, इथे पण पुन्हा जेव्हा तो चढायचा प्रयत्न करतो तेव्हा पुन्हा पडतो तो कोळी, पुन्हा पडला. It fell down again the second time. Here first time he fell down. In this image, fourth image, he fell down second time. दुसऱ्यांदा पडला तो खाली. Then the next fifth image, what is seen there? मग आता इथं काय also? Meaning also. So are you ready to learn the poem? Yes. Now let us read the poem. Try again. See in your books, all of you. Page number 28. Try again. Isn't it? 'Tis a lesson you should heed. Try again. If at first you don't succeed, try again. Then your courage should appear, for if you will persevere, you will conquer. Never fear, try again. Once or twice, though you should fail, try again. If you would at last prevail, try again. If we strive, 'tis no disgrace. 'Tis no disgrace. Though we do not win the race, what should we do in that case? Try again. If you find your task is hard, try again. Time will bring you your reward. Try again. All that other folk can do, why with patience may not you? Only keep this rule in view. Try again. Now, just you can think which line is repeated here, which words, which line. Try again, the very name of the poem, because the poet wants to stress the point. Try again. This line is repeated, very important line. Try again. Try म्हणजे प्रयत्न करा आणि अगेन म्हणजे पुन्हा 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 प्रयत्न करायला कवी सांगतोय या पोएम मधनं. सुंदर पोएम, व्हेरी नाईस पोएम, व्हेरी नाईस.
and you just think in our practice also that what is our experience. You just take the experience of your games also, in sports games or any match, race or any competition. कोणतेही तुम्ही आपल्या व्यवहारातले उदाहरण घेऊन याचा विचार करू शकता की आपण कसं पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला हवे एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी. इवन तुमचं अभ्यासाचं सुद्धा घ्या की परीक्षेमध्ये आपल्याला जरा कमी मार्क्स पडले म्हणून अभ्यास करणं सोडायचं नाही, किंवा अभ्यास कठीण वाटतो म्हणून अभ्यासच करायचा नाही. दिस इज नॉट गुड, दिस इज नॉट प्रॉपर. ट्राय अगेन अँड अगेन वॉट एव्हर यू थिंक इट इज डिफिकल्ट, then and then only you will get success, isn't it? You will be succeeded. Success म्हणजे ज्याला आपण यश म्हणतो. यश, सक्सेस म्हणजे यश. एखाद्या गोष्टीमध्ये जिंकणं असो, कॉम्पिटिशनमध्ये रेसमध्ये जिंकणं असो, जिंकणं असो, हे केव्हा मिळतं? इट इज सक्सेस और विन, व्हॉट एव्हर we get in any competition or in anything, it is only after your hard work, continuous efforts. म्हणजे हे यश मिळणं हे कशावर अवलंबून असतो विद्यार्थी मित्रांनो? हा किंवा हा प्रयत्न करणं अपयशामुळे. पण तुम्ही सोडायचा नाही, तुम्ही चिकाटीने तिथे मागेच लागायचं. कंटिन्युअस एफर्ट, यू मस्ट कीप इट अप whatever efforts you are doing, isn't it? This is the main idea in the poem. Now we will see line by line. This lesson you should heed. We will see the new words first. This a lesson you should heed. This जे ब्लॉक लेटर्स मध्ये दिलेले आहे ना, ब्लॉक मार्किंग मध्ये, ते त्याचे शब्द मार्जिन मध्ये लिहिलेले आहेत पहा. The new words meaning is given in English, of course, English to English, and I am going to help you to tell the meaning in Marathi also for some words. Tis चा अर्थ काय दिलेला आहे? शॉर्टन फॉर्म ऑफ इट इज. म्हणजे टीज या शब्दाचा अर्थ तो पोएटिक वर्ड आहे. पोएट मध्ये शॉर्ट मध्ये लिहिलं जातं. कमी कमी शब्द वापरून कवी जास्तीत जास्त अर्थ सांगण्याचा प्रयत्न करत असतो. हे कोणत्याही कवितेचं वैशिष्ट्य असतं पोएमचं, इजंट इट? सो ट्राय टू अंडरस्टँड टिस. न्यू वर्ड्स, न्यू वर्ड्स किंवा वर्ड मिनिंग. तर मग याच्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे अर्थ प्रत्येक गोष्टीचा. टिस इथं असा आहे दिलेला आहे अपॉस्ट्रॉफी सारखा, आणि मग इथे म्हटलं टिस. तर मग हा शॉर्ट फॉर्म आहे. शॉर्टन फॉर्म ऑफ इट इज दिलेलंच आहे पहा तिथे मार्जिनमध्ये दिलेलंच आहे ती गोष्ट. सोपं आहे. टिस अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन. सो अनदर न्यू वर्ड इज हीड. सो व्हॉट इज द मीनिंग गिवन? पे अटेन्शन टू. पे अटेन्शन टू. राईट डाऊन इन युअर नोटबुक्स. पे अटेन्शन टू म्हणजे लक्ष देणे. काय म्हणतो आपण त्याला? हीड म्हणजे लक्ष देणे. पे अटेन्शन टू. टिस अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन. हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरनं धडा घेतला पाहिजे की पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. कदाचित एखादं काम करताना तुम्हाला यश मिळणारही नाही. यश नाही मिळालं तरी तुम्ही प्रयत्न करणं सोडायचं नाहीये. ट्राय अगेन. ट्राय म्हणजे प्रयत्न आणि अगेन म्हणजे पुन्हा. येस. Then your courage should appear. If you will persevere, you will conquer. Never fear. Try again. Then your courage should appear. जरी आपल्याला सक्सेस नाही मिळाला, if you don't succeed, try again. Then your courage should appear. पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यानंतर काय होतं? न कंटाळता प्रयत्न करताना आपोआप आपलं करेज म्हणजे धैर्य म्हणजे आपल्यामध्ये येतं, वाढतं आपलं धैर्य, हिंमत वाढते आपली. करेज, बोल्डनेस, की नाही मला अपयश आलं तरी चालेल, मी लढणार. अडचणीचं वाटतं आणि धोक्याचं वाटतं, आपण मरून वगैरे गेलो तर काय होईल, असे विचार, निगेटिव्ह थिंकिंग जर तुम्ही केलं तर कुठलंच यश तुम्हाला मिळणार नाही. आणि यश प्राप्त करायचं असेल तर हार्डवर्क तुम्ही केलंच पाहिजे. प्रयत्न, एफर्ट्स, कंटिन्युअस एफर्ट्स तुम्ही केलेच पाहिजे. अभ्यासासाठी पण हे लक्षात ठेवा. ट्राय टू ओव्हरकम द डिफिकल्टीज. ओव्हरकम म्हणजे त्यावर मात करणे. आपण आत्ताच नाही का बघितलं गाणं, इन्स्पायरिंग सॉन्ग,
किंवा त्या डॉक्टर्सच्या हाताखाली असणारे बाकीचे सर्व कर्मचारी सगळेजण किती प्रयत्न करतात दवाखान्यांमध्ये बघा तुम्ही, जीवावर उदार होऊन बिचाऱ्यांच्या हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे आपल्याला आढळतं की किती काळजी घ्यावी लागते म्हणून. तुम्ही घेता की नाही काळजी? SMS लक्षात आहे की नाही तुमच्या? SMS म्हणजे काय? सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे. एखाद्या व्यक्तीपासून आपण बाहेर जेव्हा जातो तेव्हा दूर राहायचं आहे कमीत कमी 1 मीटर तरी. नंतर SMS म्हणजे मास्क, M फॉर मास्क. S मीन्स सोशल डिस्टन्सिंग, M फॉर मास्क. मास्क लावूनच घराच्या बाहेर पडायचं आहे, किंवा कोणी आपल्या दाराशी आलं तरी सुद्धा आपण आपला मास्क लावायचं. अँड अगेन दिस S इज फॉर सॅनिटायझेशन, म्हणजे आपण सॅनिटायझर किंवा साबणाने सतत हात कुठेही आपण टच केलेला असला, बाहेरून आल्यानंतर सतत प्रयत्न करीत राहणे, त्यालाच आपण परसिव्हिअरन्स म्हणतो, म्हणजे चिकाटी, सतत प्रयत्न करीत राहणे न कंटाळता. येस. देन यू विल कॉन्कर म्हणजे काय? विन म्हणजे जिंकणे. यू विल कॉन्कर, नेव्हर फिअर, ट्राय अगेन. वन्स म्हणजे घाबरू नका, नक्की तुम्हाला कधी ना कधीतरी यश मिळेल, तुम्ही विजयी व्हाल एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या कामामध्ये. वन्स ऑर ट्वाइस दो यू शुड फेल, ट्राय अगेन. एकदा दोनदा कदाचित, जसं ते स्पायडरचं चित्रामध्ये दाखवलेलं आहे इमेजमध्ये, की तो स्पायडर पडतो, दोनदा पडतो, पण तरी तो सोडत नाही त्याचा पिच्छा पुरवणे एखाद्या गोष्टीचा. दॅट इज द मिनिंग ऑफ परसिव्हिअर, इजंट इट? परसिव्हिअरचा तोच अर्थ धरायचा की पिच्छा पुरवायचा एखाद्या गोष्टीचा. येस, कीप इट गोईंग, कीप इट डुईंग, कीप इट अप, त्यालाच आपण म्हणतो. कंटिन्यू युअर एफर्ट्स, कंटिन्यू समथिंग डुईंग. जे काही तुम्ही करता आहात ते करत राहायचं, सतत करत राहायचं. वन्स ऑर ट्वाइस दो यू शुड फेल, ट्राय अगेन. इफ यू वुड ॲट लास्ट प्रिव्हेल, ट्राय अगेन. इफ वी स्ट्राइव्ह, इट इज नो डिस्ग्रेस. प्रिव्हेल, अजून एक शब्द आलेला आहे इथे, प्रिव्हेल. प्रिव्हेल त्याचा काय अर्थ घ्यायचा? टू गेन मास्टरी ऑन, एखाद्या गोष्टीवरती मास्टरी मिळवणे. टू गेन मास्टरी अपॉन, एखाद्या गोष्टीवरती प्रभुत्व मिळवणे, त्याला म्हणायचं प्रिव्हेल. इफ यू वुड ॲट लास्ट प्रिव्हेल, ट्राय अगेन. मग जरी आपण एखाद्या गोष्टीवर मास्टरी मिळवली, मग प्रयत्न करणं सोडून द्यायचं का? नाही, करतच राहायचं. कंटिन्यू, युअर एफर्ट्स शुड बी कंटिन्यूड. इफ वी स्ट्राइव्ह, इट इज नो डिस्ग्रेस, दो वी डू नॉट विन द रेस. आणि समजा प्रभुत्व मिळवू आपण एखाद्या गोष्टीवर किंवा मिळवणार नाही, यू मे फेल म्हणजे अपयशी होणं एखाद्या गोष्टीमध्ये. मग अपयशी झालं तरी इफ वी स्ट्राइव्ह, इट्स नो डिस्ग्रेस, दो वी डू नॉट विन द रेस. एखादी रेस म्हणजे काय? स्पर्धा. तर एखादी स्पर्धा आपण हरलो म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आपण अपयशी झालो तरी काही त्याच्यामध्ये डिस्ग्रेसचं काम नाही आहे. डिस्ग्रेस याचा अर्थ काय धरायचा? लॉस ऑफ रिस्पेक्ट, की लाजिरवाणी गोष्ट, एखाद्या गोष्टीचा संकोच वाटणे, लाज वाटणे, की अरे काय मी नापास झालो किंवा मी या गोष्टीमध्ये अपयशी झालो, अयशस्वी झालो. नो नथिंग टू डिस्ग्रेस. त्याच्यामध्ये काही लॉस ऑफ रिस्पेक्ट नाही आहे तुमचा. बट इफ वी स्ट्राइव्ह शब्द फार महत्वाचा आहे या ठिकाणी आलेला. स्ट्राइव्ह, वर्क हार्ड, कंटिन्यू हार्ड, ट्राय व्हेरी हार्ड, स्ट्रगल. स्ट्राइव्ह म्हणजे ट्राय व्हेरी हार्ड, खूप मेहनत करायची. ट्राय व्हेरी हार्ड, खूप कंटिन्युअस प्रयत्न करायचा, खूप कष्ट करायचे, याला म्हणतात स्ट्राइव्ह. दिलेलं आहे तुमच्या मार्जिनमध्ये, ट्राय व्हेरी हार्ड, स्ट्रगल. आणि शेवटचा शब्द जो आहे पेशन्स, तो पण लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला ही पूर्ण पोएम कळून जाते. पहा, पेशन्सचा काय अर्थ दिलेला आहे? कॅपॅसिटी टू ॲक्सेप्ट डिले विदाउट लुझिंग होप. पेशन्स म्हणजे सहनशीलता. कॅपॅसिटी, कोणती कॅपॅसिटी आपण म्हणूया? पेशन्स म्हणजे पॉवर ऑफ एन्ड्युअरिंग, कॅपॅसिटी टू एन्ड्युअर म्हणजे सहन करणे, सहनशीलता. चिकाटी सहनशीलता असली पाहिजे की येऊ देत अडचणी आल्या तर.
हरकत नाही. बस एवढेच शब्द याच्यामध्ये अवघड आहेत. आपल्याला पूर्ण पोएममध्ये हा मेसेज मिळतो आहे की वी मस्ट ट्राय अगेन अँड अगेन. त्याला हवे मी आत्ताच लिहिलेलं इथे की सहनशीलता असली पाहिजे, म्हणजे अपयश सहन करण्याची, किंवा एकदम काही आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळू शकतं का? नाही. इथे एक चित्र दाखवलंय बघा. तुम्ही तुमच्या अवतीभोवती इफ यू हॅव ऑब्झर्व यू विल फाइंड दॅट देअर इज सम टार्गेट, isn't it? Something is kept here. आता तुम्हाला मी अर्जुनाचं उदाहरण या ठिकाणी देऊ शकता. आर्चरी म्हणजे धनुर्विद्या. तर आता सुद्धा शूटिंगमध्ये किंवा आर्चरीमध्ये नेमबाजी म्हणतो आपण त्याला, किंवा धनुर्विद्या किंवा बंदुकीच्या सहाय्याने नेमबाजी करण्याचे जे खेळ असतात, स्पोर्ट्स असतात, त्याच्यामध्ये असंच आपल्याला वी हॅव टू एम, म्हणजे नेम धरावा लागतो एखाद्या गोष्टीवर, आणि नेम धरता येण्यासाठी वी हॅव टू कॉन्सन्ट्रेट. तर मग हे चिन्ह त्याच्यासाठीच दिलेलं आहे की तिथे आपल्याला बाण मारायचा आहे किंवा नेम धरून त्या ठिकाणी सतत प्रयत्न करायचा आहे. तर नेम कुठे धरायचा आहे? तर हा मधला जो सेंटर आहे तिथे धरायचं आहे समजा, तिथे. पण मग आपल्याला प्रत्येक वेळी आपण जो आपला ॲरो आहे तो तिथे जाईलच का लगेचच पहिल्याच प्रयत्नामध्ये? नाही. इट रिक्वायर्स सम टाइम, इट रिक्वायर्स द एफर्ट्स, hard work you will have to do, then only you will get succeed. है ना? ही नेमबाजी, ही धनुर्विद्या, आर्चरी, म्हणजे हे एक फॉर एक्झाम्पल टार्गेट तुमच्या समोर, एम असलं पाहिजे काहीतरी की हे मला अचीव करायचं आहे. हे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, दिस पिक्चर. Have you understood the poem? I hope you have understood. Very easy and very interesting poem. So students, please learn the poem again and again. Write down the difficult words, meanings, try to understand, and then in the next period we will see the activities in English workshops. So let us stop here.